आज आहे ना आपण चटपटीत असं मीठ बघूया. ह्याला आहे ना पहाडी नमक असंही म्हणतात. या मिठाचं विशेष म्हणजे एक तर हे खारट तर आहेच, पण ह्याच्यामध्ये तिखट, आंबट आणि चटपटीत अशी चव आहे. आणि हे तुम्ही ना सलाड, त्याच्यानंतर कोशिंबीर, फ्रूट सलाड, ताक, जे चाट आयटम असतात ना त्याच्यामध्ये घालून ना खाऊ शकतात. अगदी वेगळी चव आणि छान लागतं. नक्की करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. हे मीठ करायला ना अजिबात मेहनत लागत नाही, तर नक्की करा. आता इथे मी एक पॅन घेतलं आहे आणि ते पॅन गरम करून घेतलं आणि गॅस मंद केला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे आणि 1 चमचा मी इथे ओवा घेतला आहे. आपल्याला हे तिन्ही जे ओवा, जिरं, धणे आहे ते पूर्ण असं मंद आचेवर अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचं. याचा कलर चेंज नाही करायचा. सुगंध त्याचा भाजताना ना त्याचा वास यायला लागला की गॅस बंद करून टाकायचा. तर इथे आता हा माझा भाजून झालं आहे. इथे 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याच्यानंतर 1 वाटीभर कोथिंबीर, 1.5 इंच आलं आणि इथे ना लसणीची पात घेतली आहे. इथे 5 लसणीची पात आहे. तर हे आधी मी ना साफ करून घेते. आता हे सगळे जे आहे ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे आलं, त्याच्यानंतर ही लसणीची पात आणि कोथिंबीर, आणि नंतर तुम्ही अगदी बारीक नाही, मोठं मोठं चिरलं तरी चालेल, कारण आपल्याला हे आता वाटून मिक्सरमध्ये वाटूनच घ्यायचं आहे. तर मी इथे आता ही जी कोथिंबीर आहे ती पण जरा थोडीशी चिरून घेतली आणि आलं वरचं साल काढून टाकायची आणि त्याच्यानंतर तेही थोडेसे मोठे तुकडे करून घ्यायचे. आणि आता आपण मिक्सर घेतला आणि त्या मिक्सरमध्ये हे सगळं वाटून घेऊया. तर इथे मी आता लसणीची पाट टाकली आहे, आलं टाकलं. आता तुम्ही इथे लसणीच्या पातीऐवजी ना तुम्ही आपला जो लसूण आहे, ती जर नाही मिळाली त्याचा वापर केला तरी चालेल. आणि इथे आता मी 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, पण ह्या हिरव्या मिरच्या आहे ना तुम्हाला दिसतात आहे कमी तिखटवाल्या, पण ह्या तसं नाही आहेत. आत्ता मार्केटमध्ये ज्या जास्त असं दिसायला जो तिखट कमी वाटतात पण त्या तिखट आहेत. त्याच्यानंतर आता आपण हे पुन्हा सगळं घालून वाटून घेतलं. एक छोटी वाटी इथे मीठ घातलं आहे, म्हणजे मेजरिंग कपने बघाल तर अर्धा कप मीठ आहे. 3 चमचे इथे काळं मीठ म्हणजे पादेलोण लोण घेतलं आहे. ह्याच्याने ना या मिठाला खूप छान चव येते चटपटीत अशी. आणि अर्धा चमचा हिंग घेतला आहे. तर आता हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून मी इथे आता ताटामध्ये ते घालून घेते. इथे इकोबेक पेपर घेतला, नाही घेतला तरी चालेल. त्याच्यावर पातळ असं पसरवून घ्या आणि ते तुम्ही आयदर उन्हामध्ये किंवा घरात फॅनखाली, आपल्याला फॅनखाली ते वाळवून घ्यायचं आहे. पण असं ताटामध्ये घातलं ना की ते एकदम पातळ पसरून घालायचं. पातळ घातलं ना की ते पटकन सुकतं आणि थोडंसं जाड थापलं की ते सुकायला वेळ लागतो. आता मी काय करणार आहे, मी थोडंसं ऊन आहे ना तर उन्हात सुकून घेणार. त्यासाठी मी इथे ना ही अशी बॅग आहे माझ्याकडे, नवीन लॉन्ड्री बॅग. तर त्याच्यामध्ये माती बसू नये म्हणून मी ती अशी घालून उन्हात सुकत ठेवणार आहे. तर आपल्याला हे छान सुकून घ्यायचं आहे. आता बघा मी 1 दिवस सुकून घेतलं, पण काय झालं उन्हामध्ये ना याचा कलर थोडासा फेंट झाला आणि मला हे मीठ आहे ना हिरवं त्याचा कलर तसाच ठेवायचा आहे. तर आणि हे थोडंफार त्याचं सुकलं आहे, म्हणजे जास्त सुकलेलं नाही, अजूनही ते थोडं ओलंच आहे. तर मी आता काय करणार, मी ते एक मोठा माझ्याकडे थाळा आहे, त्या थाळ्यामध्ये हे सगळं आहे ना पातळ पसरवून घेणार आणि ह्याचा कलर म्हणजे फेंट होऊ नये म्हणून मी घरातच फॅनखाली सुकवून घेणार आहे. घरातही छान सुकतं. उन्हाळ्यामध्ये ना अगदी पटकन सुकून निघतं फॅनखालीही. तर इथे पातळ पसरवून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. आज 3रा दिवस आहे आणि बघा किती छान सुकलं आहे. मी सगळीकडे हात लावून बघायचं, कुठेही त्याचा दमटपणा हाताकानामध्ये, ते हाताला असं कुरकुरीत लागलं पाहिजे, तरच तुम्ही ते मिक्सरमध्ये वाटून काढा, नाही तर काढू नका. पुन्हा एकदा 1 दिवस फॅनमध्ये सुकवून घ्या. सुकल्याशिवाय आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं नाही. मिक्सर अगदी कोरडा असला पाहिजे तेव्हाच हे वाटायचं आहे. तर आता मी हे वाटून घेते आणि मग आपल्याला एका चाळणीमध्ये ते चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर ते छान असं मिठाप्रमाणे तयार होतं, सरसरीत पडतं. जेव्हा ते सरसर पडतं म्हणजे समजायचं की आपलं ते छान असं वाळलं गेलं आहे. आणि जर ते व्यवस्थित पडत नसेल याचा अर्थ तुमचं ते मीठ कुठेतरी ओलं आहे. तर इथे आता बघा जाडसर मी पुन्हा मिक्सरमध्ये घालून इतर जे राहिलं आहे त्याच्यासोबत वाटून घेणे. बघा कसं पडतं आहे, याचा अर्थ आपलं ते छान सुकलं गेलं आहे. तर तुम्ही ना अशा प्रकारे हे मीठ नक्की करून बघा. एक वेगळीच चव आहे, तुम्हाला नक्की 100% आवडेल. आणि केल्यानंतर
तुम्हाला हे मीठ कसं वाटलं. मेहनत नाही आहे, फक्त वाटून सुकवायचं आहे बस. एका कोरड्या बरणीमध्ये, स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवा. हे 6 महिने टिकतं, ह्याला अजिबात काही होत नाही. आणि हे तुम्ही फ्रूट सलाड, चाट आयटम, ताक, दही ह्याच्यामध्ये घालून खाऊ शकता. तर नक्की करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.